जय शंकर. कथा श्री शंकर महाराजांची. श्री स्वामी समर्थ. श्री शंकर महाराजांचे सोलापूरमधील एक भक्त होते. सिद्धराम महादाप्पा सोरेगावकर तथा दादा फुलारी. दादा फुलारी यांचा जन्म सन 1910चा. सन 1930 नंतर त्यांचा श्री शंकर महाराजांशी संबंध आला. त्याआधी ते श्री जनुबुवांच्या संपर्कात होते. किंबहुना महाराजांचे पहिले दर्शन दादांना शुभराय मठातच झाले. श्री शंकर महाराज हे जनुबुवांचे गुरु महाराज, तर जनुबुवा हे दादा फुलारी यांचे श्री गुरु महाराज. दादा व जनुबुवा हे गुरु शिष्य सोलापूर कोर्टात कामाला होते. कामावर जाताना दोघे एकत्रितपणे जायचे. दादांचा फुलांच्या विक्रीचा व्यवसायही होता. ते सकाळी 2 तास व संध्याकाळी 2 तास दुकान उघडायचे. जनुबुवा शुभरायांच्या गादीचे अधिपती असल्याने दैवी कृपेचा वरदहस्त त्यांच्यावर होता. श्री शंकर कृपा बरसल्यानंतर ते देवरूपच बनले. त्यांची पहिली श्रद्धा ही बुवांवरच होती. जनुबुवांनी आपल्या मुलांप्रमाणे दादा फुलारींवरही माया केली. ते व्यावहारिक जगात वावरताना दिसत असले तरी ते खरे अवलिया होते. मोजक्यांनीच त्यांना ओळखले. किंबहुना कोणाला ते कळण्याच्या आधीच अकाली समाधीस्थ झाले. सन 1938ला बुवांच्या पश्चात दादांनी नोकरी सोडली व दुसऱ्या एका मिलमध्ये जाऊ लागले. या दरम्यान श्री शंकर महाराजांनी दादांना श्री गुरुचरित्राचे पारायण करण्याचे सांगितले. या पारायणाच्या पठणावेळी महाराज घरी येऊन बसत. आपल्याच धुंदीत असायचे. त्या दिवसात ते कधी दारू प्यायले नव्हते. मात्र रोज येताना सिगारेट्सची अनेक पाकिटं आणायचे. सतत सिगारेट्स ओढत श्री गुरुलीला ऐकत राहायचे. त्या दिवशीचे अध्याय आटोपले की निघून जायचे. पारायण आटोपल्यावर ते दादांना म्हणाले, चल तुला काय हवे ते माग. आपल्या प्रत्येक भक्ताला महाराजांनी भरभरून दिले. कुणी काय घेतले हे त्या प्रत्येकावर अवलंबून आहे. महाराजांचे उत्तम शिष्योत्तम असणाऱ्या जनुबुवांविषयी कोणास फारशी माहिती नव्हती. तेव्हा आधी त्यांच्याविषयीचा निर्देश प्राधान्याने केला पाहिजे. जनुबुवांनी 5 जणांना गुरु दीक्षा दिली. दादा फुलारी, बाबूराव रुद्रकर, अण्णा भावे, सालसकर व मोहनसिंग बायस हे 5ही जण एकमेकांशी सख्या भावांप्रमाणे वर्तन करीत. त्यांच्यात भस्मे काका मोठे. घराजवळच उपाध्या हायस्कूलमध्ये भस्मे काका व दादा फुलारी 5-6 वर्षे एकत्र शिकले. मग भस्मे काका व्यवसायात शिरले. दादा फुलारी यांच्यावर शंकर महाराजांचा संचार यायचा हे खरे आहे व तो येण्याआधी एक अजब प्रसंग घडला होता. एकदा महाराजांनी दादा, कोरड मास्तर, मधुबुवा, भस्मे काका यांना वृद्धेश्वर येथे बोलाविले. हे सर्वजण नगर मार्गे वृद्धेश्वरला पोचले. तो तिथे महाराजांचा पत्ताच नव्हता. म्हणून सर्वांनी रात्री त्या आडवळणी असलेल्या आदिनाथ क्षेत्री मुक्काम केला. वृद्धेश्वर हे भगवान शंकराचे आदिनाथ रूप आहे. अत्यंत विरागी, अगदी आडमार्गावर कुणाचा कुणाला मागमूसही लागणार नाही असे ते स्थळ. 70 वर्षापूर्वीची स्थिती काय असेल? जंगली श्वापदांचा स्वैरसंचार असायचा. या जाणिवेने सर्वजण चिडीचूप रात्रीचे जेवण कशीबशी आटोपले. त्या भयान डोंगरात एका माणसाने येऊन जेवण दिले. ते
ते ग्रहण करून सर्वजण तिथेच झोपले. तो अचानक व्याघ्र गर्जना सुरू झाली. दूरवरचा तो आवाज हळूहळू जवळ येऊ लागला. सर्वांची भीतीने गाळण उडाली होती. सर्वजण कुजबुजू लागले. महाराजांनी बोलावले म्हणून आलो, पण महाराज स्वतः आलेच नाहीत. उलट वाघ भेटू पाहत होता. सर्वांचा जणू अखेरीचा धावा सुरू झाला. परंतु थोड्या वेळाने ते व्याघ्रराज जसे आले तसे निघून गेले. ती पुढची रात्र भयान एकमेकांना पाहतच काढावी लागली. सकाळ होताच डुलक्या सुरू झाल्या नि महाराज अवतरले. सर्वांना अगदी हायसे वाटले. सर्वांनी एका सुरात रात्रीच्या प्रसंगाचे वर्णन सुरू केले. तेव्हा त्या सर्वांकडे आपल्या विशाल नजरेनं एकटक पाहणाऱ्या शंकर महाराजांनी हलके शब्दबाण सोडला. भोसडीच्यांनो, तो मीच होतो. हे ऐकताच सर्वजण सर्द झाले. दादा फुलारी यांच्यावर तर या प्रसंगाचा परिणाम इतका झाला की त्या व्याघ्रनाथांच्या दृष्टीभेटीपासून त्यांच्यावर संचार सुरू झाला. संचार काय तर अचानक मोठ्याने ते व्याघ्रनाथ करायचे. साधारणतः अर्धा मिनिट ती स्थिती राहायची. महाराजांचे खरे संचार हे असे थोडकेच, उगा शरीराची ओढताण नाही. संचारात कधी बोलणे नाही. ती उत्कट भावावस्था असावी अशी स्थिती. फुलारी कुटुंबियाची शंकर महाराजांवर दृढ तर श्रद्धा जितकी आहे तशी ती जनुबुवांवर आहे नि अक्कलकोट श्री स्वामीरायांवरही आहे. जनुबुवा संचारावस्थेत अक्कलकोट वटवृक्ष देवस्थानाच्या मंदिरातील गाभाऱ्याजवळ बसलेत. असा दुर्मिळ फोटो फुलारी यांच्याकडेच एका अनुभूत प्रसंगानंतर प्राप्त झाला. ती एक वेगळीच कथा आहे. त्या वर्णाचे हे स्थळ नाही. व्याघ्ररूपाचा संदर्भ शंकरगीतेशी संबंधित असल्याने येथे ती लीला सर्व तपशिलांसह अंतर्भूत केली आहे. जय शंकर.